तर मग सुप्रभात. तो फायनली दिवस आलेला आहे जिथे आपण आपल्या गाईंना गोठ्यामध्ये, नवीन बांधलेल्या गोठ्यामध्ये घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि हे आहे बेलाचं झाड आणि हे बाकीचं सामान घेऊन तर निघत आहे मी आता गावी. आता तुम्ही बघत असाल की पाऊस पडतो आहे आणि पावसामध्ये ट्रॅव्हल करायचं इट्स द बेस्ट पार्ट. आता तुम्ही माझ्या पाठचं हे दृश्य बघू शकत आहात की आम्ही विश्रांती घेण्यासाठी थांबलो आहे महाडच्या पुढे. 3 तासात आम्ही कवर केले डिस्टन्स बिकॉज ट्रॅफिक नव्हतं आणि वातावरण तर एवढं सुंदर की विचार करू नका. एवढं प्रचंड गरमीनंतर हा पाऊस खूप सुंदर वाटतो. आम्ही थांबलो आहे, मिसळपाव खातो आहे आणि मम्मीचा उपवास आहे म्हणून मी काय खाणार तू? साबुदाणा वडा. घेऊ का? चांगली आहे. अशा प्रकारे तुम्ही बघत असाल की मी 10:30 वाजता पोहोचली घरी, पण आता इथे आल्यावर एवढं मुसळधार पाऊस की आमचं मनच झालं नाही की आम्ही थांबू. तर आता इथे शूटिंग चालू आहे गाईस, शूटिंग. तर मग गाईज आज फायनली राधा तिच्या आईच्या बाजूला जाणार कावशेडमध्ये. या रूममध्ये एकटी नाही राहणार ती, त्यामुळे आय एम द हॅपीएस्ट. राधा तुला माहिती आहे का आज आपण कुठे जाणार आहे? तुला शिफ्ट करायचं आहे तुला. आणि 3 महिने खूप राबलेला आहे मी त्या गोठ्यासाठी. मलाच माहिती आहे ऊन पाऊस सगळं काही, जे काही सिच्युएशन्स आहेत, जे काही ते 3 महिने 3.5 महिने कसे गेलेत मला माहिती आहे. एक गोठा बांधायला 3.5 महिने लागलेत गावात, जस्ट बिकॉज इथे लेबर ट्रान्सपोर्टेशन हे सगळं काही इझिली नाही होत जसं ते अर्बन सिटीजमध्ये होतं. तर मग आज फायनली आपण गुरांना आपल्या शेडमध्ये घेणार आणि त्याच्यासाठी आय एम व्हेरी एक्सायटेड. अँड हे माझं आउटफिट आहे. प्रत्येक नवीन सुरुवातीला आशीर्वादाची साथ असावी अशी आमची श्रद्धा आहे. म्हणून सर्वात आधी आम्ही आमच्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर देवांची पूजा केली आणि गोमातेची विधिवत पूजा करून शुभमुहूर्तावर त्यांचं त्यांच्या नवीन घरात स्वागत केलं. खरं सांगायचं तर हा प्रवास फक्त जनावरांसाठी नवीन नाही, तर माझ्यासाठीही परिपूर्णपणे नवीन आहे. मुंबईसारख्या शहरात सगळ्या सोयी सुविधांमध्ये वाढलेली मी एक दिवस सगळं मागे सोडून लोकांना वेडा वाटेल असा एक वेगळाच मार्ग निवडला. सुरुवातीला लोक प्रश्न विचारतात, ही नेमकं करते तरी काय? काही जण हसतात, काही जण शंका घेतात, तर काही जण फक्त तुमच्या चुका शोधत राहतात. पण मला एक गोष्ट कायम मान्य आहे, मोठी स्वप्न जे लोक बघतात आधी वेडं म्हटलं जातं त्यांना, आणि ती स्वप्न पूर्ण झाली की त्यांनाच यशस्वी म्हटलं जातं. हा माझा पहिला प्रयत्न आहे, त्यामुळे चुका होतील, पण त्या प्रत्येक चुका मला अजून शिकवतील.